लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालं माहितीये का? ते एक गाणं होतं बघा, कभी खुशी कभी गम. तर ते काय झाले, कही खुशी कही गम का? तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मी असं का म्हटलं की कही खुशी आणि कही गम? कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत देखील चर्चा झाल्याचे कळते आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाषणादरम्यान देखील याबाबतचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे कदाचित जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांआधी 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. तर दुसरीकडे गम काय? तर जवळपास 26,40,000 महिलांना योजनेमधून त्यांना अपात्र नाही केलं, पण त्यांचा लाभ थांबवला गेलाय. आता तो लाभ परत सुरू कधी होणार? त्यासाठी आता परत विनंती अर्ज भरा, कुठे कुठे जा, तो अर्ज पुढे जातोय का नाही, पैसे मिळत आहेत का नाही, आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक महिला या गम मध्ये आहेत आणि त्या म्हणतायत की आम्ही मतदानच करणार नाही. आता तुम्ही खुशीमध्ये आहात का गम मध्ये आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाची लिस्ट शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.